इथं तू बरोबर आहे. मग जबाबदारी घ्यायला शिका ना. बघ इथं पण एवढा मोठा भराव आहे, याला रिटर्निंग वॉल पाहिजे का नाही पाहिजे? हा बरोबर आहे का नाही? आज ऐक ऐक उद्या माझं पहिलं ऐक, उद्या पावसाळा आहे बरोबर का नाही? इकडचं पाणी पहिलं तिकडे पाचत होतं, आता होणार आहे का ते? नाही होणार. हे काय होणार आहे? ऑटोमॅटिक मुरुम खाली डासळणार तुमचा. तुम्हाला अजून पण आहे ना साईड पट्ट्या परत एकदा भरायला लागणार आहे. कारण काय ऐक 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 इथं सगळ्या कोरा उड्या पडल्यात. जिथं जिथं गाव आहेत ना, नाही साईड पट्टी आपण M-89 ला म्हणजे आपण 14 नंबर पासून पारगाव त्या साईडला साईड पट्टी आपण 3 वेळा भरले. त्याच्यानंतर इथं काय अडचण आहे? इथं अजून वर्किंग प्रोग्रेस आहे. वर्किंग प्रोग्रेस पण जिथे ऍक्सिडेंट होतात ना, आज ते ऐक ऐक थांब, ते दशक्रिया घाट आहे तिथं तुम्हाला डायव्हर्शन देता येत नाही का नीटनेट? कुठं हे तिथं आहे बघ पुढं, तिथं दरवर्षी बघ तिथं दशक्रिया आहे, सार्वजनिक कार्यक्रम आहे तिथं बरोबर आहे का नाही? ते तुम्ही नुसतं पेपर टाकलेत, उद्या पाणी तिकडचं आलं तर पुढं पास होणार आहे, तुमचं वाढत निघाला पाहिजे ना. पाणी पाईप टाकले ना, पुढं जाऊन बघ नाही माझ्यासमोर मी टाकले. किती टाकले पाईप? पाईप खाली टाकलेत. पाईप किती टाकले? जेवढा रॅम्प आहे ना 3 पाईप किती टाकले? 3 पाईप. तो भराव झाला उंच झालं. त्याचा आलं फ्लो खाली आला. बोललोय मी त्यांना आता वाईटनिंगला अजून टाकायला लागेल पाईप. अरे पाईप टाकायला लागेल. उद्या पाऊस झाला, उद्या दशक्रिया असेल का ते पाण्यात बसायचं का तुमच्या पायी? जे ऐक ऐक जे डायव्हर्शन आहे कुठले किंवा अप्रोच रोड आहे, गणेश नगरचा असेल, इंदिरानगरचा असेल, गणेश नगरचा असेल, ती कामं पण हाताळायला पाहिजे. प्रोग्रेस मध्ये म्हणजे लोक मेल्यावर करणार का तुम्ही? निदान भाव तरी करून रोलिंग केलं पाहिजे का नाही तुम्ही? अरे ऐका ना आता मित्रा ठेकेदार साहेब ऐका हो, आज अपघात कोणी जीवित हानी झालेला नाही म्हणून ठीक आहे. जर उद्या एखादी शाळेची गाडी असती आणि अपघात झाला असता, हे माशी असं बोलले असते का? साहेब ही तिसरी घटना आहे, पहिली घटना नाही, तिसरी घटना आहे. तिसरी घटना चूक झाली तर मान्य करायची का तुम्ही? मी काय म्हणतोय ड्रायव्हरची चूक आहे, त्याच्यामुळे तुमची नाही ऐक ऐका, तुम्ही जर ती साईड पट्टी त्या भिंतीपर्यंत भरली असते ना, भिंतीपर्यंत भरायला तो लोड नंतर भिंत पडली असते, परत आमच्याकडे झाला असता. तुमच्या ज्या कोऱ्या आहेत आताच्या साईड पट्टीच्या नाही ज्या कोऱ्या आहेत आता कॉन्क्रीटच्या कोऱ्या आहेत, तिथं परवा ऍक्सिडेंट झाला, हे उचलले कवडे होता. अतुलशेचा फोन आलता की मला व्हिडिओ पाठव मला बरं का? त्या कोरवर चढताना आहे का एक ट्रॅक्टर पलटी झालाय पॉवर टेलर का तर चढताना तुम्ही 2 मिनिटं बाईक घ्या. एक मिनिट बाईक तुम्ही काली पिठाला बांधली वावरात पाणी मारलं थांबा 1 मिनिट पाणी मारलंय का? त्याला अजून चालू आहे ना फोनला. एवढे 2 मिनिटं ऐका, तुम्ही पाणी मारलंय का? कोण खेपडे त्याला बोलवा, काम कोणतं खेपड्याचं काम आहे ना? पाणी मारलंय का साहेब विचारा दिवसभर. काल काल कुठे कुठे आपला आणि असं तुम्ही म्हणताय माती साहेब, आपला माती आणि मुरुम मध्ये फरक आहे. असू दे पण तुम्ही म्हणताय अहो तुम्ही ऐका बिचारा बांधलं, तुम्ही पाणी मारायला पाहिजे नको? पाणी 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 मारायला पाहिजे नको? अहो काल बिचारा बांधला, आज पाणी मारलं नाही वावरात बिचारांना. काम आहे काही? तुम्ही म्हणताय नाही टाकले, टाकले नाही म्हटले, टाकले ते चुकीच्या टाकले. ते तू काय टाकले? ऐक गटाराच्या आतल्या बाजूला टाकले. ऐका साहेब मला पण माहिती. चल आता जाऊ सर्व दे लाव पोकलेन, चल तिथं उकरू आपण. काय विषय? अरे नळ्या आहे मी म्हणतो जे ना, अरे मी काय म्हणतो त्या नळ्याचा काय फायदा आहे? आमच्या उपकाराला लागले त्या नळ्या तुम्ही. गाडी काढू नका तुम्ही. गाडीचा सार्वजनिक मंदिर आहे का नाही? वैयक्तिक आहे कोणाचं? उद्या जर त्या भिंतीवर एखादी गाडी गेली, अरे उद्या तू आता हे चांगलं आहे का? अरे भिंती गेली परवडली असती, भिंती गेली परवडली असती. गाडी काढली नाही तू ते भितड सगळं नीट करायला लागेल. ती झाडं तोडली कोणत्या हिशोबाने तोडली ते मंदिराची? ऐका ना, तो 7-12 माझा आहे. झाडं तोडण्याची परमिशन होती हो ऐका ना, पुढे दाखव. मग अशी काय झाड तोडली आणि आता मला सांग, वादळ आलं ते झाड कुठे जाणार आहे? मंदिरावर नाही जायचं का? 7-12 माझा आहे. ऐका ना, 7-12 माझा आहे. यांनी मला काही तुम्ही विचारा पाहिजे झाड तोडायचे की नाही तोडायची, यांनी आम्हाला विचारलं नाही काही गोष्टी. मी काय म्हणतो त्या झाडाला खिळ ठेवलेत ना, खिळ ठेवलेत ना, ते खिळ का बरं ठेवलेत त्या झाडाला? एवढे चुक एवढे खेळ का ठेवले ते? जर तिथं बसलं नाही, कोल जर गेला डोक्यात घुसलं जागेवर जाईल ना. तुम्ही जाऊन बघा, एवढा खेळ एवढा. साहेब या ठेवले कर्मचारी सस्पेंड करा माहिती म्हणणे. तुला सांगतो मी तिथं काय करायचं माहिती का? आतल्या बाजून कॉन्क्रीट टाकायचं. हा तू म्हणतो ना भिंतीवर लोड जाणार आहे, भिंती तू हिशोबातच धरू नको. तुला जे हाईटला आहे ना त्या हिशोबाने तू काय कर, कॉन्क्रीट भर तिथं कडला आणि मग तिथं व्यवस्थित सारखं करून घे कुठपर्यंत भिंतीपर्यंत. मग भिंतीवर पण लोड येणार नाही आणि काहीच नाही. आणि हे काम किती दिवसात मला करून देणार तू? आता हर्षद गावडेला मागाशी मी बोललो होतो, त्यांना म्हणलं डायरेक्ट कॉन्क्रीट करू, त्यांची मागणी विटामध्येच करून द्या.
हा. कॉन्क्रीट मध्ये करू कॉन्क्रीट मध्ये करू आणि त्याला बाहेरून प्लॅस्टर करा फक्त. हा. हा. कॉन्क्रीट मध्ये पटकन होईल ना तुमचं आरएमसीचं मटेरियल चालू आहे वरती गाडी बाईक चालू बाईक. फक्त फिनिश मध्ये करायचं कसं जशी भिंत आहे तशी एखादा मिस्त्री लावायचा त्याला प्लॅस्टर मिस्टर करून घ्यायचं जशी फिनिशिंग आहे ना म्हणजे जसं होतं तसंच काम करून द्यायचं कलर फिलर मारून त्याला. साईड पट्ट्यांचं काय? एक मिनिट माझं म्हणणं घ्या. यांनी काल भेटायला माझ्या वावरात बांधले, यांनी फक्त सांगा पाणी मारलंय का विचारा. हा कुठे राजू पटा कुठे बोलवा तुम्ही लगेच बोलवा. मी तुम्हाला 10,000 रुपये देतो लगेच शून्य केलं मला नसेल केलं तर करून घ्या. तुम्ही पाणी मारलंय का? कोणतं काय नाही कोणतं काय नाही पाणी चल बोललं झालं का? चल चल लगेच. नाही नाही चल काय सांगितलं तेवढे खोटं बोललो नको खोटं बोललो नाही नाही यांनी पाणी मारलं दिवसभर पाणी काल बिघाड बांधले अजून पाणी मारलं ते बिघाडाला. हा हे चालतंय का? उद्या ना ते वन पट्टा सकाळी पुढं आज टाक. मी पाडू लागणार नाही नाही हो. अजून झालेलं नाही मी पाडू लागणार नाही. पाणी मारायला ऐका माणूस वाढवा. ना यांनी काय केलं माहिती का? शेट करून घ्या कनेक्शन तिथल्या तिथं पाणी मारता येईल. अहो यांनी काय केलं माहिती 5-5 फूट घ्या आमच्या वावरामध्ये बिचाडे घातले आतमध्ये 5-5 फूट घातले आतमध्ये. हा याला कळत आहे का? तुम्ही टेप धरा नाही हे टेप जोर राहता नाही सगळे. बॅटर आतल्या साईडला असेल ना रस्त्याच्या बाजूला चला मॅम हो चला इकडे बाजूने चला केला. जाऊ, आता चला एक मिनिट हो इकडे